आहे, तुम्ही सक्षम आहात तुमचं घर सांभाळायला, पण उद्या जर तुम्हाला काही झालं आणि तुम्ही तुमच्या बायकोला साधं समाज काय आहे, घराच्या बाहेर ती आजपर्यंत कधी पडली नाहीये. बरेचसे लोक मी बघते असे की जे बायकोला साधं किराणा आणायला पण पाठवत नाही, भाजी आणायला पण पाठवत नाही, सगळं स्वतः तिच्या हातात आणून देतात. मग विचार करा तुम्ही की जर तुम्ही सगळं तिच्या हातात आणून देतात, तिला समाज कधी करणार आहे? तुम्हाला माहित आहे समाज म्हणजे काय, कुत्र्यासारखे असे तोडायलाच बसलेत लोक, आहे ना, रियालिटी आहे की नाही? मग तुम्ही नसताना त्यांचे हाल झाल्यापेक्षा तुम्ही असताना तुमच्या बायकोनी सक्षम व्हावं हे कुठल्या पुरुषाला आवडणार नाही. बरोबर आहे सर? बरोबर बोलते. म्हणून म्हणते की समर्थ सक्सेस असा प्लॅटफॉर्म आहे जिथं जोडीनं आणि गोडीनं तुम्ही काम करू शकता. तुम्ही तुमच्या मिसेसला पण सोबत घ्या काम करायला, सोबत काम करा. जिथं तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही तिथेच एक स्त्री कन्व्हिन्स करू शकते की नाही? मग तुमच्या स्त्रीला, तुमची जी अर्धांगिनी आहे, जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, तिलाही सक्षम बनवा. कारण समाज खूप वेगळा आहे. बघा, आज मी ऑलमोस्ट सरासोबत असते, पुरुषांमध्ये जास्तीत जास्त काम असतं, पण आज मला माहिती आहे कुठे काय बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, या गोष्टी मला माहिती आहे. फेस कसं केलं पाहिजे. रात्रीचे 2 वाजता सुद्धा एकटी मी ट्रॅव्हलिंग करू शकते. पण जेव्हा मी सुरुवातीला आले, नवीन होते, मला आठवते बघा, मला तर ट्रेन करणारे माझे गुरु आहेत, राजकाय सरांनी मला ट्रेन केलं. रात्री लिटरली 1:30-2 वाजता रस्त्यावरती सोडून जायचे. माझं घर जे आहे चौकापासून जवळपास 2 किलोमीटर आतमध्ये, मला एक दिवस सोडून गेले असेच. मला प्रश्न पडला, की रडत बसले, काय करायचं, कारण कधीच एकटे कुठे गेले नव्हते. पण आज मी एकटे स्वतः फॉरेन सुद्धा टूर करते, मला गरज नाही कुणाच्या याची. हे का घडले? कारण माझ्या गुरूंनी मला घडवलं. मी तुम्हाला हे का सांगते, आपल्या बायकांना आणि तुम्ही अबला म्हणून जगू नका. आजची आधुनिक नारी जी आहे ना, ती सक्षम आहे, सगळं काही करू शकते. बघा, तुमच्याकडे चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगली लिडरशिप क्वालिटी आहे. अशी लिडरशिप क्वालिटी आहे, काल विचार करा, काल सर बोलले की जवळपास 2-2.5 लाखाचा सरांना स्वतःच्या खिशातले भरायला लागेल. तुम्ही विचार करू शकता, आपले तर 2 रुपये जरी एक्स्ट्रा गेले तर मन दुखतं की नाही? दुखतं ना. पण ते जर तुमच्यासाठी एवढं सगळं करतायत. मला श्याम सर काल बाहेर होतो, आम्ही बोलत होतो, मला म्हटलं मॅडम काही नाही, काय होईल, माझा एक पे आउट जाईल ना, पण माझे लोक घडतायत ना, माझ्या लोकांना शिक्षण मिळतंय, यात मला आनंद आहे. मग विचार करा, जर तुम्हाला असं नेतृत्व लागतंय की जे एवढाचही विचार करत नाही की जाऊ दे माझ्या लोकांचं भलं होत आहे. हल्ली कलियुग आहे, हल्ली आपली जी जवळची आहे ती सुद्धा सोडून जातात ना. जेव्हा पैशाचं व्यवहाराचं काम असतं तेव्हा थोडासा विचार करा, थोडी सिरियस व्हा. होणार का? ऐकून इकडून सोडून देणार? पक्का नाही ना. बघा काय होतं माहितीये का, आपला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात, तुमच्यामध्ये सर्वांमध्ये क्वालिटी आहे, पण ते कसं हनुमंताला माहित होतं ना त्याची क्वालिटी काय आहे. त्याची क्वालिटी काढून देण्याचं काम कोणी केलं? जांबुवंतींनी आठवण करून दिली ना, तू उडी मारू शकतो. तसंच आहे, तुमच्यामध्ये पण खूप क्वालिटी आहे. फक्त काय आहे, जरा समाज, संगत, सगळ्या गोष्टीची धूळ असते, ती काढणं गरजेची. तर काढणार आपण? हॅलो, विदर्भामध्ये समर्थ सक्सेसचा डंका वाजणार की नाही? बघा, नक्की. काय होतं, करू शकताय तुम्ही, पण ते परत ते त्या वातावरणात गेले की परत हे होतं. मला सांगा, सपोज आता एक ग्लास आहे, पूर्ण पाण्याने भरलेला ग्लास आहे, अगदी शुभ्र ग्लास आहे, त्याच्यामध्ये 2 थेंब पाण्याचे निळचे टाकले तर काय होईल? पाणी निळं होईल. आणि ते निळं पाणी परत पांढरं करण्यासाठी मला जेवढं ग्लासभर पाणी आहे कदाचित त्याच्या तिप्पटभर पाणी टाकायला लागेल, तरी पण तेवढं ते शुभ्र होणार नाही. सेम तसंच आपली पण कंडिशन होतं. आपण 2 दिवस, तुम्ही कालपासून काल इथे आहात, खूप शिकताय, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, सगळं मी सांगते, संगत बिंगत YouTube सगळं सगळं चांगलं आहे. पण जसं तुम्ही परत बाहेर जाणार, त्या समाजामध्ये जाणार, त्या संस्थेत जाणार, परत तुमच्यामध्ये ते निळचे 2 थेंब पडणार. तर आपण याच्यासाठी काय करू शकतो? स्वतःला अँटीव्हायरस लावू शकतो. जिथं आपल्याला पटत नाही, जिथं आपल्याला वाटतं की या संगतीमुळं आपलं कुठंतरी लॉस होतोय, तिथं हळूहळू स्किप करायचं. जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या प्रोग्रेसिव्हला द्यायचं. पुस्तकं वाचा, अभ्यास करा, तुम्ही कंपनीच्या विषयी अजून माहिती काढा. काल तुम्हाला प्लॅन
प्लॅन सांगितले गेलं. मला वाटतं बोर्ड नव्हतं, सरांनी फक्त व्हर्बली सांगितलं का तोंडी सांगितलं, बरोबर ना. प्लॅनचा अभ्यास करा. ऍटलिस्ट तुम्हाला प्लॅनचे की पॉईंट तरी तुम्हाला देता आले पाहिजे. बघा, प्रत्येक प्लॅन मध्ये की पॉइंट्स असतात. की पॉइंट म्हणजे काय? पहिलं आपलं इन्कम काय आहे? काय इन्कम आहे पहिलं मॅडम? MRP. रिटेल इन्कम असेल आय थिंक, बरोबर ना. रिटेल इन्कम, पहिलं इन्कम कुठलं आहे? रिटेल इन्कम. दुसरं कुठलं आहे? पेअर मॅच. पेअर मॅचिंग. ओके. तिसरं DRB. DRB. DRP. हे कुठलं असतं? डायरेक्ट डायरेक्ट. रेफरन्स. ओके. डायरेक्ट म्हणजे आणि त्याला स्पॉन्सर इन्कम म्हणतात ते. ओके. चौथं रिवॉर्डिंग. रिवॉर्ड. ओके. आणि बस. चारच आहे. नॉमिनी फॅसिलिटी आहे. हा, मग हे पण महत्वाचं आहे ना. तर काय करायचं, हे तुम्हाला जसं आपण आता 5 पॉइंट सांगितले. पहिलं कुठलं म्हटलं आपण? परत बोला, सगळ्यांनी बोला. पहिलं कुठलं इन्कम आहे? रिटेल इन्कम. दुसरं पेअर मॅचिंग. तिसरं DRP. हा, B. B. BRP. ओके. BRP. DRB. DRB. Direct. DRB. चौथं अवॉर्ड रिवॉर्ड. आणि पाचवं नॉमिनी फॅसिलिटी. जे इन्कम आपण सांगत नाही, नॉमिनीचं जे आहे. एक लक्षात ठेवा, डायरेक्ट सेलिंग मध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी हे जे हे आहे नॉमिनी फॅसिलिटी बंद केली आहे. तर प्लॅन सांगताना तुम्ही ही गोष्ट ठासून सांगू शकता. कारण आज जसं कोविडचं मी बोलले, तर तिथे काय झालंय, समजा मिस्टर ऑफ झाले, बरोबर, तर त्या मिस्टरांचं नॉमिनी फॅसिलिटी जर असेल तर ती कोणाला मिळेल? वाईफला मिळेल, ज्याचं कोणाचं नाव असेल. तर तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये ठासून सांगू शकता की आज डायरेक्ट सेलिंगमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी बंद केलंय, पण आपल्या इथे हे अजूनही चालू आहे. आणि महत्वाचं आहे ना. मला सांगा, जो व्यक्ती गेलाय त्या व्यक्तीच्या इन्कम वरती जे काही त्याचा चेक असेल, फुल ना फुलाची पाकळी जरी त्याच्या फॅमिलीला मिळत असेल तर ही मदतच आहे की नाही? मग हे 5 जे इन्कम आहे तुम्ही ठासून लक्षात ठेवा ना डोक्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला प्लॅन देता येत नसेल की नेमकं काय आहे काय नाहीये, पण ऍटलिस्ट तुम्ही एवढे की पॉइंट जरी लक्षात ठेवले. मला सांगा, तर ऍटलिस्ट तुम्हाला कसं आहे, की पॉइंट जे आहेत ते माहिती असले पाहिजे. सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, 4-5 लोकांना गोळ केलं, लक्ष आहे? सर्वांचं लक्ष आहे? सर, तंबाखू नाही खायचा. हा, जर तुम्ही कुठेतरी गेला, तुम्ही तुमच्या सिनियरला बोलवलंय, हॅलो, लक्ष आहे सर्वांचं, आणि तिथे काही कारणास्तव तुमचे सिनियर पोहोचू नाही शकले, मग काय होणार? काय होणार? समोरच्याला निगेटिव्ह मेसेज जातो कुठेतरी. मग मला सांगा, जर तुम्हाला ऍटलिस्ट की पॉइंट माहिती आहे, बघा, तुम्ही समोरच्याला हे सांगू शकता की मला पूर्ण प्लॅन अजून येत नाही कारण मी नवीन आहे, बरोबर, पण मी तुम्हाला वर्बली ऍटलिस्ट आमचे महत्वाचे काय मुद्दे आहेत, किती पॉइंट्स आहेत, की पॉइंट्स काय आहेत ते मी तुम्हाला समजून सांगू शकतो. समोरच्याला काय वाटेल, चला बाबा, ही व्यक्ती नवीन आहे, या व्यक्तीला प्लॅन देता येत नाही, पण प्लॅन मधल्या महत्वाच्या गोष्टी माहिती आहे. त्यात काय होईल, जो व्यक्ती निगेटिव्ह होणार होता तो काय होणार, पॉझिटिव्ह होणार. आणि असे होऊ शकते की तुमच्याकडनं तो जॉईन पण होणार. लक्षात राहील या गोष्टी. त्यामुळं काय करा, महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढायची सवय करा रोजची. आणि डेली प्लॅनची प्रॅक्टिस रोज करायची. रोज कशी करायची ते पण सांगते. घरी मुलं असतात, आपले असतात ना, मुलांना द्या प्लॅन, त्या मुलांना प्लॅन. घरी तुम्ही तुमच्या मिस्टरांना प्लॅन द्या. प्रॅक्टिस करू शकतो ना आपण, करा प्रॅक्टिस. आणि जसं काल लेडीज वर्ग म्हटलं आम्हाला बोलण्याची सवय नाहीये, तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगेन, आरशासमोर उभं राहायचं, स्वतःच बोलायचं. ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी आहे त्यांनी त्याला जे आहेत मिरर मेडिटेशन म्हटलं जातं, मी तुम्हाला दुपारी शिकवणार आहे ते. कारण काही गोष्टी जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तुमच्या आतला कॉन्फिडन्स बाहेर निघणार नाही. बऱ्याचशा लोकांना असं होतं की समोर एखादा व्यक्ती बसलाय, आय टू आय कॉन्टॅक्ट करायला त्रास होतो. मोस्ट ऑफ दी लेडीज वर्गाला होतो, लाजतात, कसं बोलायचं, बरोबर आहे ना. हँडशेक करताना कसा हँडशेक करायचा, प्रत्येकाची एक सिस्टीम असते. कॉर्पोरेट मध्ये जर तुम्ही एखाद्यासोबत बोलताय तर तुम्ही आय टू आय कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे कंपल्सरी. कारण त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल समोरच्याला कळतो आणि समोरचा तुम्हाला जज करत असतो. दुसरी गोष्ट की तुम्ही कुणाकडेही जाताय तर मला सांगा, कोणी पण, बरेचसे लोक बिझी आहेत, मग बोलू नको का, मोबाईलमध्ये बिझी दिसत आहेत मला काही लोक. बरे महत्वाचं सांगते, हॅलो हॅलो सांगायचं.
सांगायचं की नाही? Yes, थांबू दे. yes. थांबू का? हा. बरेचदा असं होतं की तुम्ही आता प्लॅन द्यायला जाताय तर कोणी समर्थ सक्सेसच्या ऑफिसला बघायला जाणार आहे का? कुणाला बघणार आहे? तुम्हाला बघणार आहे. तुम्ही जिवंत शोरूम आहात समर्थ सक्सेसचं. त्यामुळं तुम्ही प्लॅनला जातेवेळी तुमचा ड्रेस कोड व्यवस्थित असला पाहिजे. ऍटलिस्ट जरी तुमच्याकडे ब्लेझर नसेल, आता बघा तुम्ही टी शर्ट घातलाय समर्थ सक्सेसच्या, घालू शकता. हा ड्रेस कोड आहे, हे करू शकता. दुसरी गोष्ट, तुमचं जे आहे प्रेझेंटेशन, एक तर तुमच्याकडे लेटर पॅड पेन असला पाहिजे. प्लॅन कशावर एवढं चिटुरा घेऊन नाही जायचा प्लॅन द्यायला, तिथं पण समोरचा जज करतो, बरोबर ना? जर तुम्ही एखाद्याला करोडो रुपये सांगायला जाताय तर समोरचा हा विचार करतो याच्याकडे 10 रुपयाचा लेटर पॅड नाहीये, हा काय मला करोडो देईल? करतो की नाही करत? हे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप जास्त मॅटर करतात. लिहून काढा. आता लिहून काढा. तुम्ही ह्या टूल किट मध्ये येतात. ऍक्च्युली तुमच्याकडे लेटर पॅड पेन असलं पाहिजे, कंपनीचं ब्रोशर असलं पाहिजे, ज्यातनं तुम्ही कंपनीचे जे प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी माहिती देऊ शकता. आणि एकमेकाचा उधारी कार्यक्रम नाही करायचा, आपलं आपलं स्वतःचं ठेवायचं. जर एका फॅमिलीमध्ये नवरा बायको दोघेही काम करत असेल, दोघांनी सेपरेट ठेवा. इव्हन मी म्हणेल की जर नवरा बायको सोबत काम करताय तर एकाच दिशेने काम न करता एकाने इकडे जायचं, दुसऱ्याने तिकडे जायचं. वाटून घ्यायची कामं, तरच बिझनेस वाढतो. नाहीतर कधी कधी सोबत काम करत भांडण जास्त होतं. बायको म्हणते तुम्ही याच्यासोबत हिच्यासोबतच का बोलले, तुम्ही त्या बाईसोबतच का बोलले, तुम्ही हेच का केलं, होतं ना? आणि बायकांना म्हणेल असं नॅरो माइंडेडपणा सोडा, काय फरक पडत नाही, कुठं जात नाही तो, त्यांनी एकदाच केलंय, परत तो चूक नाही करत आयुष्यात. आणि हे रिअलिटी आहे. त्यामुळे हे कसं आहे बघा, हे जे आहे ना हे मोठं करा. काय कुठं कोण जात नसतं. आणि उलट मी म्हणते, जेव्हा तुम्ही असं म्हणाल ना की बाबा हे इकडे बोलायचं नाही, हे करायचं नाही, उलट त्याच्या डोक्यामध्ये हे घंटी वाजते, जाऊ दे, मी काही करत नाही ना, मग एकदा करूनच बघतो काय होतं. त्याची जबाबदारी पूर्णपणे ना त्याला कोणच जबाबदार आपण असतो. त्यामुळे असं काय नाही करायचं. हॅलो, काय बाहेरनो काय डाऊट बिऊट नाही घ्यायचा नवऱ्या, कुठं नाही जात, कुठं जाणार आहे. उलट म्हणजे आनंद म्हणायचा की अजूनही माझ्या नवऱ्याचं मार्केट हाय चालू, आपल्याकडे गेलेली आत्मा नाहीये, बरोबर ना? बघा, आयुष्य जे आहे ना जगण्याचं नाव आहे. जगा ते आनंदाने जगा. आपलं काय होतं माहितीये का, आपण रोज मरत असतो विचारांनी, असं टेन्शन घेतं. तुम्ही ऐकलं असेल, चिंता चिता के समान आहे, बरोबर ना? ती चिता एकदाच जळते, चिंता रोज जळत असते. आपल्याला कशाला विचार करायचा, काय विचार नाही करायचा. आणि नवऱ्याला म्हणायचं जा कुठं जायचंय तुला, तू मग बघा तू कुठंच जा, असं म्हणून बघा. मला आठवतं 4-5 महिने आधी माझ्या मिस्टरांची बँकेत वर्किंग आहे, तर त्यांना थायलंडला जायचं होतं. थायलंड टूर होती त्यांची. तर मी त्यांना चक्क पैसे दिलेले, शॉपिंग बिपिंग करा, मस्त जा, एन्जॉय करा. माझा नवरा म्हणतो जगातली पहिली बायको अशी असेल जी नवऱ्याला म्हणते जा एन्जॉय करा. ठीक आहे ना, तुमचे आयुष्य तुम्ही जगा. आणि हे म्हटल्याने काय होतं, त्यांच्या डोक्यात नेहमी घंटी लागते, वाजते. हिने काय म्हटलं, जा एन्जॉय करा, म्हणजे असं काही करायचं नाही. बघा, ह्युमन सायकोलॉजी काय आहे, आपण जे म्हणतो ना माणूस त्याच्या विरुद्ध करतो, बरोबर की नाही? बरोबर ना? मग तुम्ही आपलं काय होतं, हे नाही करायचं, ते करा म्हणायचं, बिनधास्त म्हणायचं, करा, काय करायचं ते करा, ते अजिबात काय करा. हॅलो, राहील लक्षामध्ये? हा, लिहून काढा. मग काय काय पाहिजे लिहून काढा, फास्ट. काय हवं तुम्हाला? श्याम सर, आपल्या जे सर्व लेडीज आहे ना त्यांच्यासाठी एक कुठल्या तरी पॅटर्नची साडी ठेवा आणि कंपल्सरी तीच साडी ठेवा. हे कसं, कोणी झकमक, कोणी डिझाईन घालून येतं, कोण काय घालून येतं, ते प्रोफेशनल वाटत नाही. ऑफर लावा, क्या बात आहे सर, ऑफरच लावणार आहे डायरेक्ट तुमच्यासाठी. म्हणजे कसं सगळे सारखे दिसणार. लिहा, तुम्ही बघितलं असेल काही कंपनी आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये ज्यांच्या साड्या पण सेमच असतो. म्हणजे त्यात कसं एक युनिटी दिसतं ना आपल्याला. हा, लिहा, एखाद्या पोरीला कसं पटवायचं, हा, काय पाहिजे ते लिहा. टूलकिट प्लॅन द्यायला जाताना काय काय असलं पाहिजे आपल्याकडे ते लिहा. लेटर पॅड पेन असलं पाहिजे, ब्रोशर असलं पाहिजे कंपनीचं, ज्यामध्ये कंपनीची पूर्ण माहिती असेल, प्रॉडक्टची माहिती असेल.
चांगल्या क्वालिटीचा पेन असला पाहिजे. आणि जाताना एक बॅग पण असली पाहिजे, महत्वाचं नाही जाल कॅरी बॅग मध्ये घेऊन. हा बरोबर ना, थैली घेऊन आपली विदर्भातले लोक थैली वापरतात ना, चालले आपली कपड्याची थैली घेऊन. काय काय पाहिजे लिहा आणि त्या बॅग मध्ये थोडेसे 2-3 चॉकलेट बिस्किटचे पॅकेट पण ठेवा. ते कशासाठी सांगते, बरेचदा आपण प्लॅन द्यायला एखाद्याच्या घरी जातो ना, तिथे छोटी मुलं असतात ना, मग मुलांना चॉकलेट देऊन पहिले साईडला बसवून द्यायचं. कालपासून बघताय ना, काल सर इथे प्लॅन देत होते, पोरं मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होते ना, मग असे डिस्टर्ब करत नाहीत कोण. त्यांना चॉकलेट देऊन साईडला का बसवून द्यायचं की बाळा तू शांत बसणार तर मी तुला चॉकलेट देणार. कळलं? हॅलो. हा, कारण ते लहान आहेत, त्यांना कळत नाही. पण आपल्याला जर प्लॅन द्यायचा आहे, आपल्याला असं वाटतं की समोरच्याचं अटेन्शन पूर्णपणे आपल्यावर आलं पाहिजे, तर ज्या कुठल्या गोष्टी डिस्टर्बन्स करतात, जसं प्लॅन द्यायला जाताना मोबाईल आपलाही वाचतो, समोरच्याचाही वाचतो, तर त्याच्यासमोर तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंट करायचा आणि त्यालाही म्हणायचं. मला ऍक्च्युली महत्वाचा एक कॉल येणार होता, पण मी सायलेंट करतोय आणि तुम्हालाही रिक्वेस्ट करतोय, कारण एक मी अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ज्यातनं करोडो रुपये मिळणार आहे, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नको. तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला पण की तुमचा मोबाईल सायलेंट करा. बोलू शकतो आपण, नाही तर प्लॅन द्यायला जातो 10 वेळा आपलाच फोन वाजतो. कारण एक लक्षात ठेवा, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्ही एखाद्याकडे जाताय ना, तर तो ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करत असतो. आपल्याला वाटतं समोरच्याला काही कळत नाही, पण हल्ली लोक खूप हुशार झाले, त्यांना सगळं काही कळत असतं. झालं लिहून? चांगली वॉच असली पाहिजे तुमच्याकडे. अजून काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये? हा, ड्रेसिंग सेन्स मध्ये साड्या असणारच आहे तुमच्या. प्रॉडक्ट बुक असायला. प्रॉडक्ट 2-3 प्रॉडक्ट पण सोबत ठेवा, ज्या प्रॉडक्टचा जास्तीत जास्त प्रमाणात रिझल्ट आहे असे प्रॉडक्ट ठेवा. काही व्हिडिओज वगैरे आपल्याजवळ असून ते. दुसरी गोष्ट, तुमच्या मोबाईल मध्ये जे प्रॉडक्टचे रिझल्ट आहेत त्याचे व्हिडिओज असले पाहिजे. बाकी सेल्फी बिल्फी न काढता जास्तीत जास्त प्रमाणात एक फोल्डर बनवा ज्याच्यामध्ये प्रॉडक्टचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट असले पाहिजे. जर युट्यूबच्या लिंक असतील तर त्या लिंक पण ठेवा एखाद्याला पाठवण्यासाठी. अजून काय असलं पाहिजे सांगा? हे प्रॉडक्ट छोटे छोटेच ठेवायचे, एकाच बॅग मध्ये ठेवायचं, 4-4, 5-5 बॅगा नाही. आणि मी तर स्त्रियांना म्हणेल असं की तुम्हाला पॉसिबिलिटी असेल तर तुम्ही ड्रेस कोड मध्ये तुम्ही ड्रेस म्हणजे पंजाबी ड्रेस घालणं सुरू करा, कारण साडी घालून आपण जाऊ शकत नाही. तुम्हाला बस पकडायची जाऊ शकता का? ज्यांना शक्य आहे त्यांनी घाला, ठीक आहे. कारण असा ड्रेस पण असा घाला की जो तुम्हाला इझी वेअर आहे, असं नाही की त्या कपड्यांना सांभाळण्यात अर्धा वेळ जातोय. मग किती वेळा देणार? या बरं, झालं लिहून सर्वांचं? मी पण 1 मिनिटात चाबी देईल सर.